नानू मामा आमची ही गेली तेव्हा काय काय झालं ते डोळ्यासमोर आलं माझ्या. खूप रडलो मी. माई अगं, आपल्या आयुष्याचा जोडीदार संसाराचा खेळ असा अर्ध्यावर टाकून निघून गेला तर काय होतं हे इतकी वर्ष भोगतोय ग मी, भोगतोय. नाण्या रडू नको. गीते जरा पाणी आणली का ग? नाण्या, अरे हे दुःख मी सुद्धा भोगलंय रे राजा. नाण्या, जोडीदार जातो आणि आपल्या संसाराच्या गाडीचं चाक निकळतं, पण म्हणून थांबून चालत नाही रे बाबा. ती गाडी एकटीनं चालवावी लागते. जसा काळ जोडीदाराला घेऊन जातो ना, तसा तो काळ आपल्याला जगण्याचं बळही देतो. आता सगळं सावट दूर झालं माई. छानशी पणती आली आपल्याला. सगळं कसं व्यवस्थित झालेलं आहे. फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कोणत्या ग माई? काय आहे, या सगळ्यामध्ये ना तुझं कुचकट बोलणं नाहीये. ते नसेल तर चालेल कसं? वाटतच नाही नानू आहे म्हणून. तू कुचकट बोल ना, म्हणजे बरं वाटतं रे सगळ्यांना, हो की नाही? माई खरं म्हणजे तूच कुचकट आहेस या घरात. विक्रांत, आज आता एक केस आली आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. ओके, आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यात आज मानसही नसेल. का? अरे का म्हणजे काय, मोनिका आजच घरी गेली आहे म्हटल्यानंतर ती कशी काय येणार? अगं पण मानसी म्हणाली की ती येणार आहे. नाही नाही, तसं असेल तर तू तिला फोन करून सांग की तू घरीच थांब म्हणून. अरे मोनिका कशी आहे हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती. त्यातून तिला घरी जायचं नव्हतं. त्यामुळे कुठलं तरी नाटक करून त्याचं सोनं करायची संधी ती काही वाया घालवणार नाही. हो पण मानसी घरी थांबून. अरे आजी आजोबांना ती जुमानणाऱ्यातली नाहीये. हे सगळं क्रेडिट तुमच्या नातीचं आहे. मी निघू? बर, येईन परत. आता आपण झोपी झोपी करूया. हे काय? बाळाला शांत करण्याची नवी ट्रिक. ही कोणी शिकवली? अगं आता सलील येऊन गेला ना, त्याने सांगितलं. त्याला कुठून सुचलं माहित नाही, पण शिट्टी वाजवली की मॅडम रडायच्या थांबतात. हो ना? इतकी हसत होती राही. खूप आवडली त्याला. चांगलंय. आधी तू आवडलीस, मग ही आवडली. इतके छान खेळत होते दोघ जण, सोडायलाच तयार नव्हती त्याला. ऍक्च्युली हे खूप चांगलं आहे ग. हे म्हणजे तुझं हिच्याशी पटतंय, त्याचं सुद्धा हिच्याशी पटतंय. म्हणजे तुमच्या दोघांचे एकमेकांची पटायला काहीच हरकत नाहीये. आणि इनफॅक्ट तुम्हा तिघांचंही इतकं चांगलं पटत असेल तर तुम्हीच सांभाळा ना तिला. काय? हो, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही तिला सांभाळलं तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. ताई तू काय म्हणतीयस?
तुझी मुलगी आहे ही? म्हणून मला मान्य आहे की ही माझी मुलगी आहे, पण आता बघ ना, ही माझ्याजवळ येऊनही शांत होत नाही. मग जर ती तुमची मुलगी नसताना तुमच्याजवळ येऊन शांत होत असेल तर तुम्हीच सांभाळ ना तिला. ऍक्च्युली मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. पण आणि मनू, तिला सुद्धा कळतं ना की कोणी उचलल्यावर आपण हसायचं, आपण कोणाबरोबर खेळायचं. आणि हे सगळं बघून हिला काय पाहिजे हे मला सुद्धा कळलंय. सो तुम्हीच सांभाळा ना तिला. अगं पण बघितलंस, मला हेही नीट जमत नाही. तुला मस्त जमतं ना. शांत कर ना तिला. युअल कॅरी ऑन. ओके. दलायचं नाही, दलायचं. मी झोपते. गुड नाईट. दलायचं नाही. काय झालं, काय झालं? ओ नाही, मानसीला फोन लावायला नको लगेच. आता ती बिझी असेल आणि उगीच डिस्टर्बन्स होईल आणि दोघांनाही ऑड वाटू शकतं. नाही, नको. मेसेज सुद्धा नको. बोल मानसी. अचानक आला ना सलील आज? हा, हो ना, अचानक आला. असो, मला सांग, तुला कुठलं काम होतं आज म्हणून इतका बिझी झालास? हा, ते आठवत नाहीये मला, विसरलोच ते. विसरला नाहीस? तुला कुठलंच काम नव्हतं. नाही मानसी. क्रांत, ज्यांना खोटं बोलता येत नाही ना त्यांनी कधीच खोटं बोलू नये. अगं मी, तुला माहिती होतं ना सलील येणार आहे ते, आणि म्हणून तो आल्यानंतर तू अचानक बिझी झालास. सोड ना. तुमची भेट कशी झाली? खूप छान. तो आज घरीही आला होता आणि छोट्या बाईसाहेबांनी रडून रडून नुसता गोंधळ घातला होता. सलीलने तिला हातात घेतलं आणि शिट्टी वाजवून शांत केलं. इतकी छान हसत होती ना ती. अरे वा. नाही म्हणजे ही चांगली कला आहे, रडणाऱ्या बाळाला शांत करणं, आणि ती सगळ्यांना जमत नाही. हो, पण सलीलला खरंच छान जमलं. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग, का भेटायचं होतं? विक्रांत. नाही, काही नाही. आपण उद्या बोलू. ओके. मला एक केस स्टडी करायची, आत्ता आठवलं, आणि उद्या त्या केस बद्दल आत्याशी डिस्कस करायचंय. अरे पण बाय. सावकाश. मनू, हळू ने तिला. हो हो. क्रांत, काय झालं? सांगशील का मला? मानसी, तुझं लग्न झालं तरी तू इथेच काम करशील ना?